नमस्कार, मी डॉक्टर महेश मुळे. गेल्या 28 वर्षापासून श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून वंध्यत्व, जीर्णव्याधी, अशुकारी व्याधींवरती आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगात ताठरता न येणे ही पुरुषांमधील अत्यंत महत्त्वाची लैंगिक समस्या आहे. त्याचबरोबर पुरुष वंध्यत्वाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. आपले प्राचीन भारतीय वैद्यक आयुर्वेदामध्ये याविषयी अत्यंत सविस्तर माहिती व यशस्वी उपचार सांगितलेले आहेत. आयुर्वेदामध्ये शुक्रस्य दोषात क्लैब्यम अहर्षणम असा अत्यंत शास्त्रीय विचार इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या बाबतीत सांगितलेला आहे. आयुर्वेदानुसार याला ध्वजभंग म्हणतात व याच्यामध्ये शुक्रक्षय हे कारण आहे. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये शुक्राची म्हणजे वीर्याची निर्मिती कमी होते त्यावेळेस लॉस ऑफ लिबिडो म्हणजे अहर्ष म्हणजे संभोगाची इच्छा कमी होते व त्याचबरोबर लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्याला आपण क्लैब्य म्हणतो. संभोगाच्या वेळी वीर्यपतनानंतर लगेचच लिंगाचा आकार लहान होतो. म्हणजेच लिंगात ताठरता आणण्याचं कार्य वीर्यामुळे घडतं हे आपल्या लक्षात येतं. तरुण वयामध्ये ज्यावेळेस शरीरामध्ये वीर्याची निर्मिती अधिक प्रमाणात होत असते त्यावेळेस एकाच रात्रीमध्ये संभोगाचे अनेक अटेम्प्ट्स सहज शक्य होतात. त्यावेळी प्रत्येक वेळेस लिंगात कडकपणा देखील येतो आणि प्रत्येक वेळेस तो अटेम्प्ट यशस्वी पण होतो. परंतु जसजसं वय वाढत जातं तसतसं नैसर्गिक पद्धतीने शरीरामध्ये वीर्याची निर्मिती कमी होते आणि त्यावेळी संभोगाचे अटेम्प्ट्स एकाच वेळी होणारे अटेम्प्ट कमी होऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही संभोगाचा उत्तम आनंद मिळण्यासाठी एक वेळ झालेला संभोग देखील यशस्वी ठरू शकतो. हस्तमैथुन ही अनेक पुरुषांमधील इरेक्टाईल डिस्फंक्शन निर्माण करणारी समस्या आहे. किशोरवयीन अवस्थेपासूनच किंवा कित्येक वेळा विवाहित पुरुष देखील अनियंत्रित स्वरूपामध्ये हस्तमैथुन करतात. या हस्तमैथुनामुळे आपल्या शरीरामध्ये शुक्रक्षय होतो. हस्तमैथुनामुळे लिंगाच्या स्नायूंवर गंभीर दुष्परिणाम होतात व त्याच्यातून इरेक्टाईल डिस्फंक्शन ही समस्या निर्माण होते. मधुमेहाचे दुष्परिणाम म्हणून इरेक्टाईल डिस्फंक्शन मोठ्या प्रमाणात आढळते, कारण आयुर्वेदानुसार मधुमेहाचं दुष्परिणाम म्हणून शुक्रक्षय होतो आणि शुक्रक्षयामुळे ईडीची समस्या या ठिकाणी निर्माण होते. सेक्स इज अ माइंड गेम असं म्हटलं जातं. आपल्याकडे वात्स्यायन ज्यांनी कामसूत्र हा संभोगावरील जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिलाय त्यांनी संभोगाची व्याख्या करताना म्हटलंय प्रणयाचा उत्कट बिंदू म्हणजे संभोग. इंग्रजीमधील जर आपण इंटरकोर्सची व्याख्या पाहिली तर फिजिकल इंटरकोर्स विथ कम्प्लीट एन्जॉयमेंट विथ डीपर कनेक्शन. या व्याख्येमध्ये पण आपल्याला या ठिकाणी मनाचा संबंध लक्षात येतो. म्हणजेच जोपर्यंत तुम्हाला उत्तम प्रकारे प्रणय करता येत नाही तोपर्यंत उत्तम प्रकारचा संभोग शक्य नाही. आणि उत्तम प्रकारचा जर प्रणय करायचा असेल तर तुमचे पती पत्नींवरती एकमेकांवरती प्रेम पाहिजे, तुम्हाला एकमेकांबद्दल आपुलकी हवी, त्या नात्यामध्ये स्नेह हवा, नात्यामध्ये इंटिमसी हवी. म्हणजे थोडक्यात तुमचे सहजीवन हे आनंददायी असायला हवे. आनंददायी सहजीवन असेल तर निश्चितच तुम्हाला आनंददायी कामजीवनाचा सहज अनुभव घेता येऊ शकतो.